Good morning, student. We are learn to another topic, sexual reproduction in flowering plants. In previous class, we are studied already about the asexual reproduction in plants. Here we studied the sexual reproduction in flowering plants. आपण मागच्या प्रिवियस जे आधीचा ऑनलाईन क्लास झाला आहे त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं आहे. यामध्ये आपण बडिंग असेल, फ्रॅगमेंटेशन असेल, कटिंग असेल, हे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असेल, हे पार्ट पाहिलेले आहे. यामध्ये आपण आता या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नेमकं काय आहे तर बघू. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. The reproductive structure of flower are androecium and gynoeciums. Reproductive structures of flowers. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे जनरली फ्लावर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये दोन पार्ट्स असतात, एक अँड्रोशियम आणि दुसरा असते गायनोशियम्स. यापैकी जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याला अँड्रोशियम म्हणतात, जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याला आपण गायनोशियम्स असे म्हणतो. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्समध्ये जो अँड्रोशियम्स आहे, ह्या अँड्रोशियम्समध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळते. अँड्रोशियम्स इज कन्सिस्ट ऑफ होल ऑफ स्टॅमेन्स. हे हा जो स्टॅमेनचा पार्ट आहे याच्यामध्ये आपण अँथर आणि फिलामेंट हे दोन पार्ट पाहायला मिळतील आपल्याला. जो वरचा भाग आहे या प्रकारचा, ठीक आहे, आणि त्याला हे जोडलेलं आहे असे एक फिलामेंट्स असेल. आता याला हे जो पार्ट आहे याला काय म्हटलेलं आहे, अँड्रोशियम, आणि जो त्याचा जो बेस आहे त्याला आपण फिलामेंट म्हटलेला आहे, आणि कंबाईन्स त्याला आपण स्टॅमेन म्हटलेला आहे. आता गायनोशियमचे पार्ट कोणते तर गायनोशियममध्ये आपल्याला स्टॅमेन, जनरली आपल्याला स्टॅमेन कशा प्रकारे दिसेल बघा. इट हॅज स्लेंडर स्टॉक कॉल्ड फिलामेंट्स. त्याला फिलामेंट अटॅच झालेला असेल. हे बघा इथं स्टॅमिन दाखवलेलं आहे आणि अँथर दाखवलेला आहे. जेव्हा आपण त्याला हे सर्कलमध्ये स्टॅमिन आहे आणि याच्याच नंतर जेव्हा आपण ब्रॉड स्ट्रक्चर पाहू मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला अँथरचा पार्ट बायलोब झालेला दिसेल, म्हणजे दोन वेगवेगळे लोब पडलेले दिसतील. त्याला कंटेन्स टू थिका डायथिकस सेपरेटेड बाय लॉन्जिट्युडिनल ग्रूवनी तो सेपरेट झालेला आहे. TS of anther consists of 4 sides of microsporangia to each lobe. यामध्ये आपल्याला 4 साइडेड मायक्रोस्पोरेंजिया प्रत्येक लोबमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याला आपण टेट्राड सुद्धा म्हटले जाते. मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप इन अ पोलन सॅक. आता हे जे स्पोरेंजिया आहे हे डेव्हलप होते, तर हे डेव्हलप इन द पोलन सॅक्स. आता इथं हे पोलन आहे, इथं पोलन ग्रेन्स आहे. आता इथं काय झालेलं आहे बघा, मदर सेल्स, याच्यामध्ये मिओसिस आहे आणि टेट्राड्स ऑफ पोलन्स आहेत. टेट्राड्स म्हणजे 4 पोलन त्यामध्ये असतील, सेपरेट झालेले आहेत, आणि त्यामध्ये पोलन ग्रेन्स आपल्याला पाहायला मिळतील. हे जे पोलन हे 1, 2, 3 आणि 4 पोलन सॅक्स. पोलन मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप इनटू अ पोलन सॅक्स. आता हे जे पोलन सॅक्स आहे या पोलन सॅक्समध्ये मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप होतात. इनसाइड द पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट. आता हे इथं जे पोलन सॅक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप झालेले आढळतात. ठीक आहे, इथं मिओसिसची प्रक्रिया झालेली आहे आणि मिओसिसची प्रक्रिया झाल्यानंतर ते पोलन ग्रेनमध्ये तिथं आपल्याला कन्वर्जन झालेलं पाहायला मिळते. हे अंतर आहे, हे पोलन ग्रेन्स आहेत, आणि हे पोलन ग्रेनमध्ये
पोलन सॅक्स आणि लाईन ऑफ डेइशनचं इथं पार्ट दाखवलेला आहे. ठीक आहे. हा वरचा पार्ट अँथरसिन आणि हा खालचा पार्ट इथं फिलामेंटचा असेल. ठीक आहे. नंतर पुढचा पार्ट बघू आपण. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोरेंजिया. आपण जे सांगितले होते की हे मायक्रोस्पोरेंजिया कुठे आहेत, तर 4 साईडला आपण दाखवलेले होते. हे बघा इथे एक 4 साईडला 1 2 3 आणि 4 इथं पोलन सॅक्स आहे. त्या पोलन सॅक्समध्ये मायक्रोस्पोरेंजियाचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. मायक्रोस्पोरेंजिया सराउंडेड बाय 4 लेयर्स. आता हे 4 लेयर्स इथं काय सराउंडेड आहे. आता हे 4 लेयर्समध्ये नेमकं कोणकोणते पार्ट असतील तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला. तर पहिला जो आउटर पार्ट असेल, सगळ्यात जो बाह्य भाग असेल हा आउटर पार्ट असेल, त्याला आपल्याला म्हटलेलं आहे इपिडर्मिस. म्हणजे जो बाह्य भाग असेल, 4 भागात ते विभागणी झालेली असेल मायक्रोस्पोरेंजियमची. त्यापैकी पहिला भाग आहे इपिडर्मिस. इपी मीन्स आउटर आणि लेयर्स, डर्मिस मीन्स लेअर ऑफ प्रोटेक्टिव्ह सेल्स. आता आपल्या शरीरावर जशी स्किन असते, ही स्किन काय करते, प्रोटेक्ट करते आपल्या शरीराला. तसंच इथं पोलन ग्रेन जे आहेत किंवा मायक्रोस्पोरेंजियम जे आहेत याच्या सराउंडेड म्हणजे त्याच्या अवतीभोवती 4 लेअर आहेत. या 4 लेअरपैकी सर्वात बाहेरची लेअर जे आहे त्याला आपण एपिडर्मिस असे म्हणतो. एंडोथेसियम, इट इज अ सिंगल लेअर cells has characterized of dehiscence. It help to release pollen. The dehiscence character due to the hygroscopic in natures. यानंतर जे सेकंड लाईन आहे, हे सेकंड जे लाईन आहे ते एंडोथेसियम्स असेल. इपी म्हणजे बाहेरची, एंडो म्हणजे त्याच्या आतले जे लेअर आहे. आणि ही काय करेल, रिलीज करेल पोलन ग्रेन. याचं कार्य काय असेल, रिलीज करेल पोलन ग्रेन आणि हायड्रोस्कोपिक इन नेचर असेल ते. त्यानंतर तिसरी लेअर जी असेल, ही तिसरी लेअर त्याच्या मध्ये असेल, त्याला आपण मिडल लेअर म्हणतो. इट फॉर्म्स बाय 3 to 4 लेयर्स ऑफ सेल्स. यामध्ये सुद्धा 3 ते 4 असे त्यामध्ये लेयर्स असतील, जवळपास असे 3 ते 4 लेयर्स असतील. आणि सर्वात शेवटचा जो पार्ट आहे, सर्वात आतला जो पार्ट आहे तो असेल टॅपेटम. इट इज द इनर मोस्ट लेअर ऑफ मायक्रोस्पोरेंजिया. आता हा सगळ्यात आतला जो भाग असेल तो असेल टॅपेटमचा. हा वरचा भाग कोणता असेल, इपी. ठीक आहे. दुसरा पार्ट कोणता असेल, तो आहे एंडोथेसियम. तिसरा आहे मिडल लेअर आणि चौथा आहे टॅपेटम. सर्वात आतला जो भाग आहे हा असेल टॅपेटम. या प्रकारचे टॅपेटम इनर मोस्ट लेअर मायक्रोस्पोरेंजिया. It provides nutrition to the develop of microspores. आता ती काय करते, जो सर्वात आतला जो भाग आहे टॅपेटमचा, या टॅपेटम मध्ये आपल्याला जर पाहिलं इथं आपण बघू शकता पोलन सॅक्स, त्यानंतर इपिडर्मिस, नंतर फायब्रस लेअर, टॅपेटम आणि पोलन ग्रेन्स. हे असे वेगवेगळे पार्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. मायक्रोस्पोरेंजिजेनेसिसचा पार्ट आपण इथं पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण काय पाहिलं आहे, मायक्रोस्पोरेंजिया जे सांगितलं होतं की इथं अँथर असेल, फिलामेंट असेल आणि फिलामेंट नंतर 4 पार्ट आहे. पहिला पार्ट असेल इपिडर्मिस, दुसरा पार्ट असेल एंडोथेसियम, त्याच्या आतमधील भाग किंवा त्याला फायब्रस लेअर म्हटलेलं आहे इथं. नंतर आहे मिडल लेअर आणि शेवटचा आहे टॅपेटम. टॅपेटमचं काम काय आहे, ते न्यूट्रिशन पुरवण्याचं काम असेल. आणि सर्वात बाहेरचं जो हे आउटर लेअर आहे, त्या आउटर लेअरमध्ये काय असेल, त्या आउटर लेअरमध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळेल.
Microsporogenesis. It is the process of formation of microspore of pollen mother cells of meiotic cell divisions. The microspores forms are cluster of 4 cells called microspore tetrads. As the anther matures, it dehydrates. The microspores dissociate with develop into a pollen grains. आता इथं सिंगल मदर सेल्स आहे, पोलन मदर सेल्स आहे. या पोलन मध्ये मियोसिस होते, नंतर सेपरेशन इथं टेट्राड्स ऑफ पोलन म्हणजे यामध्ये 4 भागात त्याचं विभाजन होते आणि नंतर त्याचे 4 पोलन ग्रेन मध्ये त्याचे नवीन त्याला आपण मॅच्युरेशन म्हणतो. मॅच्युरेशन म्हणजे त्याची परिपक्वता तिथं आपल्याला इंटू पोलन ग्रेन्स. आता इथं काय झालेलं आहे की जो अँथर होता हा मॅच्युअर झाला. मॅच्युअर झाल्यानंतर त्यामध्ये इट डिहायड्रेट्स म्हणजे त्याचे वेगवेगळे विभागणी झाली. द मायक्रोस्पोर्स डिसोशिएट्स अँड डेव्हलप इंटू पोलन ग्रेन्स. यामध्ये काय झालेलं आहे की जे पोलन ग्रेन्स आहे या पोलन ग्रेन्सचं काय डिवाइड झाले आहे, डेव्हलप झालेलं आहे आणि ते पोलन ग्रेनमध्ये तो डिवाइड झालेला आहे. आता नेमकं हे पोलन ग्रेन्स आहे काय, तर पोलन ग्रेन्स आर स्पेरिकल इन शेप्स. इट हॅज 2 layers, outer core exine, inner core intine. आता ह्याच्यामध्ये यंग पोलन ग्रेन्स आहे. या यंग पोलन ग्रेन्स मध्ये जर पाहिलं आपण, as pollen grains mature, it consists of cell bigger vegetative and smaller is generative cells. आता हे पोलन ग्रेन्स आहे, ठीक आहे. या अशा प्रकारचं पोलन ग्रेन्स असेल. आता या पोलन ग्रेनच्या असं एक पोलन ग्रेन्स असेल आणि या पोलन ग्रेन मध्ये 2 असे लेयर्स असतील. जो बाहेरची लेयर्स असेल त्याला एक्साइन म्हटलेलं आहे आणि आतमधली जे लेयर असेल त्याला इंटाइन म्हटलेलं आहे. इंटाइन आणि एक्साइन हे 2 लेयर असतील. द एक्साइन हॅज प्रॉमिनंट पोर कॉल्ड जर्म पोर. आता जिथं ते प्रॉमिनंट असेल तिथं त्याला जर्म पोर म्हटलेलं आहे. As the pollen grain mature consists 2 cells, bigger vegetative cell and smaller generative cells. आता जर का आपण पोलन ग्रेन पाहिली तर पोलन ग्रेन मध्ये हे बघा, हे बाह्य भागामध्ये आपल्याला एक्साइन म्हटलेलं आहे. जे आउटर पार्ट असेल त्याला एक्साइन आणि जे इनर पार्ट असेल, इनर लेयर असेल, 2 लेयर आहे तिथं. जे आउटर लेयर असेल त्याला एक्साइन म्हणायचं, जे इंटर त्याच्याच आतमधली जे लेयर असेल त्याला इंटाइन म्हटलेलं आहे. आणि या हे जे यंग वन्स आहे यामध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस म्हणजे सिंगल न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा त्याचं डिव्हिजन होईल, सेल डिव्हिजन होईल म्हणजे एका पेशीतून 2 पेशीमध्ये त्याचं विभाजन होईल, त्यामध्ये काय आहे 2 डिवाइड झाल्यानंतर त्यामध्ये 2 सेल तयार होतील. एका सेलचं नाव आहे जनरेटिव्ह सेल, 2 बिगर व्हेजिटेटिव्ह सेल्स अँड स्मॉलर जनरेटिव्ह सेल्स. यामध्ये एक व्हेजिटेटिव्ह सेल्स असेल आणि दुसरं असेल जनरेटिव्ह सेल. आता हे जनरेटिव्ह सेल्स डिवाइड मायटोटिकली इन 2 मेल गॅमेट्स. यापैकी जे जनरेटिव्ह सेल्स आहे, हे जे जनरेटिव्ह सेल्स आहे हे जनरेटिव्ह सेल काय करेल 2 मेल गॅमेट 2 मेल गॅमेट फॉर्म होतील. म्हणजे यामधून 2 गॅमेटमध्ये ते काय करेल त्याची विभागणी करेल. हे जे जनरेटिव्ह सेल्स आहे हे जनरेटिव्ह सेल काय करेल यामध्ये ती डिवाइड करेल. एक गॅमेट नंतर दुसरं गॅमेट, या 2 गॅमेटमध्ये त्याची
डेव्हलप करेल स्वतःला. ठीक आहे. आता जर पूर्ण आपण अभ्यास केला तर त्यामध्ये काय सापडलं, आपण फक्त इथं सुरुवातीपासून जर पाहिलं फ्लावरचं, तर त्यामध्ये आपल्याला जे अँड्रोशियम असेल, हा या अँड्रोशियममध्ये स्टॅमेन आणि फिलामेंट हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्टॅमेन आणि फिलामेंटमध्ये काय झालेलं आहे, याचं आपण अंडर मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये बघितलं तर त्यामध्ये 4 लेयर्स आपल्याला दिसली. पहिली आहे एपिडर्मिस, दुसरी आहे एंडोथेसियम, तिसरी आहे मिडल लेअर आणि चौथी आहे टॅपेटम. या चारही याचं आपण डिस्क्रिप्शन पाहिलं. सगळ्यात आतमधले जे टॅपेटम असेल ते काय करते, न्यूट्रिशन पुरवण्याचं काम करते, तर बाहेरचे जे लेअर आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आणि त्यामध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात. आता हे पोलन ग्रेन तयार झाल्यानंतर त्याचं काय होते, त्याचे सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन झाल्यानंतर त्याचे 4 सेलमध्ये त्याचं विभागणी होते आणि 4 सेलमध्ये विभागणी झाल्यानंतर त्याचे डेव्हलप इंटू पोलन ग्रेनमध्ये त्याची होते. नेमकं पोलन ग्रेन काय आहे, तर जर आपण पाहिलं तर हे स्पेरिकल शेप आहे. त्याच्या 2 लेयर्स आहेत. बाहेरच्या लेअरला आपण एक्झाईन म्हटलेलं आहे आणि आतमधल्या लेअरला त्यांना इंटाईन म्हटलेलं आहे. आणि या मॅच्युअर पोलन ग्रेनमध्ये 2 सेल तयार होतात. एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. आता या जनरेटिव्ह सेलमध्ये पुन्हा 2 गॅमेट तयार होतात. 2 मेल गॅमेट इथं तयार होतात. हे झालं इथं अँड्रोशियमचं. आता इथं गायनोशियम काय आहे, गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ पिस्टिल. आता इथं 4 ॲक्शन होता बघा. गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता इथं जो महत्त्वाचा भाग आहे हे बघा, या ठिकाणी स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ह्या तिन्ही पार्टमध्ये आपल्याला गायनोशियम आपण त्याला म्हणतो. त्याला कार्पेल सुद्धा म्हटले जाते. तर यामध्ये काय होते, इट कन्सिस्ट ऑफ पिस्टिल. म्हणजे जनरली फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये पिस्टिल ही ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये मोनो कार्पेलरी, मल्टी कार्पेलरी, सिन कार्पस आणि अपोकार्पस हे 4 ॲक्शन इथं आपण पाहायला मिळतो. तर सर्वात आधी काय आहे, मोनो कार्पेलरी. मोनो कार्पेलरीमध्ये बघा ॲक्शन काय आहे, मोनो कार्पेलरी गायनोशियम कन्सिस्ट ऑफ सिंगल पिस्टिल. यामध्ये आपल्याला सिंगल पिस्टिल दिसेल. म्हणजे एकच इथं आपल्याला पिस्टिल दिसेल. मल्टी कार्पेलरीमध्ये बघा कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 1 पिस्टिल, एकापेक्षा जास्त असेल. मल्टी कार्पेलरीमध्ये हे बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण सिंगल बघितलं होतं, दुसऱ्या याच्यामध्ये इथं बंच आहे बघा, खूप साऱ्या पिस्टिल इथं बंच आहे. मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त जिथं असेल त्याला आपण सिन कार्पस म्हणतो. टोमॅटो आहे, कुकुंबर आहे. पहिल्या याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे, पी आणि बीन्स हे मोनो कार्पेलरी पिस्टिल ॲक्शन्स आहे. आणि मल्टी कार्पेलरीमध्ये सिन कार्पस आणि सिन कार्पसमध्ये टोमॅटो आणि कुकुंबर हे एक्झाम्पल आपण पाहिले आहे. अपोकार्पस नंतर अपोकार्पसमध्ये लोटस आणि विनका, आपण त्याला सदाफुली आणि कमळ, याच्यामध्ये काय ॲक्शन होते बघा. अपोकार्पस गायनोशियम विथ फ्री पिस्टिल, यामध्ये जे पिस्टिल ॲक्शन आहे ते फ्री असते एकदम. आणि आता नेमकं पिस्टिल काय आहे. पिस्टिल हॅज 3 पार्ट्स, द स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. यामध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे 3 पार्ट असतील. तर पहिला पार्ट आहे स्टिग्मा इज द टिप ऑफ पिस्टिल दॅट सर्व ॲज अ लँडिंग प्लॅटफॉर्म फॉर द पोलन ग्रेन्स.
यामध्ये स्टिग्मा जो आहे, या स्टिग्मामध्ये आपल्याला काय सर्व ॲज अ लँडिंग प्लॅटफॉर्म ऑफ पोलन ग्रेन्स, यामधून पोलन ग्रेन्स काय होतील, खाली येतील. हे जे आहे स्टिग्मा, इथून पोलन ग्रेन्स या ट्यूबमधून खाली येतील, ओव्हरीकडे खेचल्या जातील. द स्टाईल इज द elongated slender part beneath the stigma and ovary is the basal bulge part of the pistil. म्हणजे स्टिग्मा, त्यानंतर स्टाईल आणि इथं ओव्हरी, ओव्हरीमध्ये हे ओव्हल असेल. ठीक आहे. पिस्टिल ॲक्शन नेमके 3 पार्टमध्ये होते. पहिल्या काय स्टिग्मा, दुसरा आहे स्टाईल आणि तिसरा आहे ओव्हरी. या 3 भागामध्ये म्हणजे जे पोलन ग्रेन्स आहेत पहिले स्टिग्मामध्ये येतील, नंतर स्टाईलमध्ये येतील, नंतर ते ओव्हरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पिस्टिल ॲक्शन. The cavity present inside the ovary is called ovarian cavity or locule. The megasporangia, commonly called as ovule, arise the placenta. The number of ovules in an ovary may wheat, paddy, mango, or mini papaya, watermelon, orchids. अशा प्रकारे आज आपण फ्लावरिंग पार्ट्स इन रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स हा पार्ट बघितला. यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 पार्ट पाहिले, एक अँड्रोशियम, दुसरं गायनोशियम. अँड्रोशियममध्ये नेमकं काय घडलं तर अँड्रोशियममध्ये जे मेल पार्ट आहेत, या मेल पार्ट तर सुरुवातीला अँथर आणि फिलामेंट हा जो पार्ट आहे, यामधून पोलन ग्रेन्स तयार होतील. आणि पोलन ग्रेनमध्ये सुद्धा त्याचे मायक्रोस्पोरेंजियामध्ये नेमकं त्याचे पार्ट काय आहे, तर इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर आणि टॅपेटम. याचे प्रत्येकाचे आपण कार्य बघितले. नेमकं त्यामध्ये पोलन ग्रेन्स कसे तयार होतात आणि इंटरॅक्शन कसे होते. सुरुवातीला मायटोसिस असेल, पोलन मदर सेल्स असेल, त्यामधून टेट्रार्ट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल, नंतर पोलन ग्रेनमध्ये त्याचं कन्व्हर्जन पाहिलं आपण. आता हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे नेमकं, तर पोलन ग्रेन जनरली बाह्य भाग त्याचा कसा आहे, एक्झाईन म्हणतो त्याला, आतमधला भाग इंटायन म्हणतो. त्यामध्ये 2 सेल तयार होतात, एक आहे जनरेटिव्ह सेल, दुसरी आहे व्हेजिटेटिव्ह सेल, आणि दुसरी जे लहान आहे ते जनरेटिव्ह सेल. आता या जनरेटिव्ह सेलमध्ये 2 मेल गॅमेट तयार होतील. जे 2 मेल गॅमेट तयार होतील ते काय आहे, नंतर हेच 2 मेल गॅमेट जे आपल्याला रिप्रोडक्शन पाहिजे, या रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्यामुळेच रिप्रोडक्शन नेमकं होऊ शकते. तर ते आपण बघणार आहोत. तर गायनोशियम नेमकं काय आहे, तर गायनोशियममध्ये आपल्याला कन्सिस्ट ऑफ, गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणकोणते असते, स्टिग्मा असेल, स्टाईली असेल, ओव्हरी असेल. या तिन्हीमध्ये आपल्याला काय, जे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स काय होतात, स्टिग्मामधून स्टाईलमध्ये येतात, स्टाईलमधून ओव्हरीमध्ये येतात. आणि ओव्हरीमध्ये आल्यानंतर यामध्ये मोनोकार्पेलरी असेल, मल्टीकार्पेलरी असेल, सिनकार्पस असेल किंवा अपोकार्पस असेल. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय असेल, त्यांचं पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे स्टाईलपासून, स्टिग्मापासून स्टाईलमध्ये, स्टाईलपासून ओव्हरीमध्ये ॲक्शन कसे आहे. एक्झाम्पल दिलेले आहे त्याने मोनोकार्पेलरीचं पी आणि बीन्स. सेकंड आहे मल्टीकार्पेलरीचं टोमॅटो आणि कुकुंबर. आणि तिसरं आहे अपोकार्पसमध्ये लोटस आणि विनका. विनका त्याला आपण सदाफुली, जे बारमाही आपल्याला फुल पाहायला मिळते त्याला विनकासुद्धा म्हटलेलं आहे. पिस्टिल ॲक्शन काय आहे, पिस्टिल ॲक्शन स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी यामध्ये आपल्याला पिस्टिल ॲक्शन पाहायला मिळते. स्टिग्मा इज द टिप ऑफ पिस्टिल दॅट सर्व ॲज अ लँडिंग प्लॅटफॉर्म ऑफ पोलन ग्रेन्स. त्यामध्ये सर्वात वरचा जो भाग आहे स्टिग्मा, यामध्ये जे पोलन ग्रेन आहे तिथं काय सर्व केल्या जातात, तिथून लँड होतात. ते लँड झाल्यानंतर ते पोलन ग्रेन कुठे जातात, स्टाईलमध्ये जातात, स्टाईलमधून ओव्हरीमध्ये पाठवल्या जातात.
अशा प्रकारचे इथं आपण फिमेल आणि मेल आणि फिमेलमधले जे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जे दोन पार्ट आहेत यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आजच्या टॉपिकसाठी एवढंच. पुढच्या टॉपिकमध्ये आपण नेमकं जे इथं डेव्हलप कशा प्रकारे जे मायक्रोस्पोरेंजिया आहे हे डेव्हलप कसं होते हे पुढच्या टॉपिकमध्ये आपण पाहू. ओके, थँक्यू.